लहानपणी एक गेम असायचा, आता पुरुष मंडळींना आठवत असेल, पानटपरीच्या बाहेर जाऊन मुलं ना ते सिगरेटचे डबे जमा करायचे. किती लोकांनी केले? रिकामे डबे है ना. विल्स असेल तर 50 पॉइंट, ब्रिस्टॉल असेल 100 पॉइंट, हा 555 असेल 200 पॉइंट. आणि ते मोठे लोक सिगरेट प्यायचे डबे फेकून द्यायचे आणि ते सगळे पोरं पळायचे. 200 पॉइंट. आठवलं लहानपणी? जो सिगरेट प्यायचा तो काय म्हणायचा, काय मूर्ख आहे, 200 पॉइंट, 50 पॉइंट, 100 पॉइंट. त्याच्या दृष्टीने ते रिकामा डब्बा आहे, पण त्या मुलाच्या अनुसार काय आहे, 200 पॉइंट, 50 पॉइंट, 100 पॉइंट. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करताय? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करताय सध्या? मोठे मंडळी आहे का गेली? मोठे मंडळी काय करताय सध्या त्यांच्या जीवनामध्ये? काय करतायत सर? पॉइंट जमा करताय. घर झालं 200 पॉइंट, टीव्ही आला 50 पॉइंट, गाडी आली 100 पॉइंट. तुमच्या खेळात आणि मोठ्यांच्या खेळात काही अंतर नाहीये. जसं ते पॉइंट पॉइंट खेळतायत ना, तुम्ही पण काय करताय? तुम्ही पण पॉइंट पॉइंट खेळताय. जसं ते मुलं डब्बे रिकामे घेऊन जायचे मित्रांना, बघ माझे 1000 पॉइंट झाले. तुम्ही समाजात जाऊन दाखवत, आमच्याकडे बघ 1000 पॉइंट आहे, गाडी आहे, बंगला आहे. तेरे पास क्या है? मेरे पास माँ है. काही नाही, नुसते रिकामे डब्बे जमा करा तुम्ही. मागच्या जन्मातले डबे कुठे गेले तुमचे? कुठे गेले डबे मागच्या जन्मातले? इतकं कठोर परिश्रम करून जे तुम्ही डबे जमवले, कुठे गेले डबे? काही नाही. इथे भगवंत ते सांगतात, अशोचन अन्वशोच्यस्त्वम. अरे ज्या गोष्टीला खूप महत्व नाहीये त्या गोष्टीला तू इतकं महत्व का देतोय?